आखरी कुस्तीला राजाश्रय हे पहिले छत्रपती शाहू महाराजांनी दिलं होतं आणि त्यानंतर ह्या 3 वर्षाच्या कार्यकालामध्ये कुस्तीला खरा राजाश्रय देण्याचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. पवारसाहेब जवळजवळ 30 वर्ष कुस्ती संघाचे अध्यक्ष राहिले, परंतु त्यांनी कधी मानधन वाढवलं नाही. म्हणजे हिंद केसरीचं मानधन वाढवलं नाही, महाराष्ट्र केसरीचं मानधन वाढवलं नाही. पण मागच्या वेळेस 2014 ते 2019पर्यंत जे सामने झाले, आता 2 वर्षाच्या अगोदर जे सामने झाले त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस पुण्याला आले होते. मुरली अण्णा मोहोळ यांनी सामने घेतले ते आणि त्यावेळेस 5 पट म्हणजे 3,000 भेटत होते त्याला 25,000 रुपये, ज्याला 2,000 रुपये भेटत होते त्याला 20,000 रुपये. हिंद केसरी महाराष्ट्र केसरी यांना सर्वांना मानधन वाढवायचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. त्याही पलीकडे पहिले आपला महाराष्ट्र केसरी झालेला त्याला नोकऱ्या मिळत नव्हत्या, ते काम मात्र देवेंद्रजी फडणवीसने केलं. 3दा महाराष्ट्र केसरी झालेला विजय चौधरी याला DYSPची नोकरी दिली, नरसिंह यादवला DYSPची नोकरी दिली, राहुल अवाळेला DYSPची नोकरी दिली. म्हणजे जे पवारसाहेब करू नाही शकले 30 वर्षाच्या कार्यकालामध्ये, ते देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. खरा राजाश्रय देवेंद्रजी फडणवीस यांनी या कुस्तीगीर संघाला दिला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं अहिल्यानगर येथे 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू झाली 29 ते 2 फरवरीपर्यंत. आणि ह्या 5 दिवसाच्या कुस्त्यामध्ये अनेक कुस्तीप्रेमींचा उत्साह पाहायला मिळतो. जवळजवळ 50,000च्या वर प्रेक्षक त्या ठिकाणी बघायला येत होते. शेवटला शनी जो शेवटला दिवस सेमी फायनलची कुस्ती शिवराज द्राक्षे आणि मोहोळ यांच्यामध्ये सेमीफायनलची गादीवरची कुस्ती होती. कुस्ती सुरू झाली, 2 मिनिटं झाली आणि 3ऱ्या मिनिटाला मोहोळ यांनी ढाग मारली आणि शिवराज द्राक्षेला खाली घेतलं. पंचानं त्यामध्ये निकाल दिला का मोहोळ हा जिंकला. नियम असा आहे की ज्यावेळेस पंच, सरपंच आणि मॅच चेअरमन हे अखिल भारतीय कुस्ती महासंघाचा नियम आहे, ऑलिम्पिक दर्जाचा नियम आहे, हे तिन्ही एकच वेळेस जर त्यांची एकच बाजू असली तर ते खरी मानल्या जाते. आणि तिघांनी असाच निकाल दिला होता की ही कुस्ती झाली आहे, त्याप्रमाणे पंचांनी कुस्ती दिली. त्यानंतर शिवराज द्राक्षे यांनी संघटनेकडे दाद नाही मागितली. संघटनेचा अध्यक्ष मी त्या ठिकाणी बसलो होतो, आमचे सेक्रेटरी होते. याकडे न येता त्यांनी डायरेक्ट रेफरीकडे गेले, त्याचं शर्ट पकडलं आणि त्याला लाथानं मारलं. हे संयुक्तिक नव्हतं. त्याला असं वाटत होतं का जर अन्याय झाला तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे त्यांनी दाद मागायला पाहिजे. तशी दाद त्यांनी मागितली नाही. मग त्यामध्ये अध्यक्ष मी होतो, सेक्रेटरी योगेश दोडके होते, कार्याध्यक्ष म्हणून संदीपप्पा बोंडवे होते. आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी होतो. पण डायरेक्ट त्यांनी रेफरीवर हमला केला. हे संयुक्तिक नव्हतं. एका चांगल्या खेळाडूला म्हणजे सिनियर खेळाडूनं असं करावं हे संयुक्तिक नव्हतं. आणि आखरी कुस्तीमध्ये हारजीत होतच असते, कोणत्याही खेळामध्ये हारजीत होतं. याही पलीकडं पहिले कुस्त्या झाल्या त्यावेळेस थोडासा वाद निर्माण झाला होता. त्यावेळेस द्राक्षे आणि आणखीन दुसऱ्या कुस्तीगिरीचा वाद झाला होता. द्राक्षे विजय झाला होता. त्यावेळेस पंच बरोबर होते, आता पंच बरोबर नव्हते आणि म्हणून ही शोधण्याची गोष्ट नव्हती. त्यानंतर पंचांनी उपोषणाला सुरुवात केली. कुस्त्या संपल्यानंतर जवळजवळ 150 पंच त्या ठिकाणी उपोषणाला बसले की आमच्यावर जो अन्याय झाला आणि मारझोड झाला त्याला न्याय पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला पाहिजे आणि याला सस्पेंड करायला पाहिजे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये याचा पण रिपोर्ट दिला नाही की शिवराज द्राक्षेला आत्ता 15 दिवसापूर्वी नोकरी लागली होती महानगरपालिकेत. हा रिपोर्ट दिला असता तर उलट त्याच्या नोकरी जाण्याची भीती होती. म्हणजे का खेळाडूचं नुकसान झालं नाही पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही ते रिपोर्ट देण्याकरता त्यांना माघार घ्यायला लावली. आणि मी स्वतः अध्यक्ष म्हणून 3 वर्षासाठी त्याला आणि गायकवाडनी तेच धोरण केलं. फायनलच्या गोष्टीत
गायकवाड आणि मोहोळ यांची कुस्ती होती. त्यामध्ये शेवटला एक 25-26 सेकंद राहिले होते. पॉईंट मोहोळला जास्त होते, पण त्यांनी मधात कुस्ती सोडून दिली आणि शिवीगाळ पंचाला केली. आमचे कार्याध्यक्ष बोंडू यांना मारायला लावले, खुर्च्या फेकपाक केला. हे एका सामन्यामध्ये संयुक्त नव्हतं, म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आहे. आज पूर्ण महाराष्ट्रभर जे प्रकरण घडलं त्याचा सहभाग कोणी घेत नाही. जे झालं ते वाईट झालं असेच लोक म्हणतात. तर हाला प्रश्न शिवराज द्राक्षला, त्याला न्याय कसा मिळेल? त्याचं बरोबर आहे की अगोदर 2009ला ज्यावेळेस पवारसाहेब हे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते, त्याहीच झंझट झाली. चंद्रहार पाटील जो डबल महाराष्ट्र केसरी झाला, तो शिक्षणाला पुन्हा उतरला होता आणि काल त्यांचा टी व्हीमध्ये भेट पाहिलं. त्यांनी आक्षेप घेतला होता 2009मध्ये. त्यावेळी 2009मध्ये तर पवारसाहेब अध्यक्ष होते. त्यावेळेस कुठं मग नियम नाही लागू होता. सर्वाला नियम लागू राहतील, त्याप्रमाणे नियमाप्रमाणे कुस्त्या होतात. आणि याही पलीकडं 24 आणि 25 150 आम्ही महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीनं नॅशनलमध्ये प्लेयर पाठवले. किती 150 प्लेयर पाठवले. 78 प्लेयरला कुस्तीगीराला सुवर्णपदक मिळालं. इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये 14 कुस्तीगीरांना सुवर्णपदक मिळालं. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये जे होऊ शकलं नाही, त्यावेळी 2 वर्षाच्या कार्यकालामध्ये करून दाखवलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.